सांगली हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ झालेला आहे, कारण सांगलीतला तिढा सुटला असं वाटत असतानाच आज मात्र काँग्रेसच्या मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा विश्वजित कदमांनी तो सांगलीचा मुद्दा छेडण्याचा प्रयत्न केलाय। तर तिथं संजय राऊत यांनी लिफाफाचा मुद्दा उपस्थित करत सांगलीच्या मुद्द्यावरून विशाल पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान डागलंय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार असं चित्र निर्माण झाल्यास ते महायुतीला निश्चितच परवडणारं नसेल असं आता म्हटलं जात आहे। सुरुवातीला पाहूया या संदर्भातलाच हा एक खास रिपोर्ट। मुंबईतल्या 6 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेच्या वाटाघाटीत प्रत्येकी 3-3 जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपनं 2 तर शिवसेनेनं 1 जागेवर उमेदवार जाहीर केलाय। दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईत अजूनही महायुती उमेदवार घोषणेची प्रतीक्षेमध्ये आहेत। उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम महाजन खासदार असल्यानं ती जागा भाजपलाच जाईल, तर उत्तर पश्चिम कीर्तीकरांची जागा शिवसेनेला जाईल। दक्षिण मुंबईचा तिढा मात्र अजून सुटलेला नसल्याने शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे। भाजपनं जाहीर केलेल्या दोन्ही जागांवर अमराठी उमेदवार दिलेले आहेत। उत्तर मुंबईतून पियुष गोयल तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना तिकीट दिलंय, त्यामुळे यापुढचे उमेदवार देताना तरी मराठी द्यावेत असं मनसेचं म्हणणं आहे। महाराष्ट्राचा स्वयंघोषित जावई संजय निरुपम यांना जर उत्तर पश्चिम मुंबईतनं उमेदवारी मिळाली तर मनसेचा त्याला विरोध कायम राहणार। तशीच माझी विनंती राहील की जर या क्षेत्रात मराठी प्राधान्याने मनसेचाच जर उमेदवार राहिलेल्या ठिकाणी महायुतीने दिला तर मनसैनिकांना व युतीचा धर्म पाळल्यासारखं पण वाटेल व कामं करायला देखील मजा येईल, ही माझी विनंती राहील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेले 4ही उमेदवार हे मराठी असल्याने महायुतीची अधिकच कोंडी झाली। अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि अमोल कीर्तीकरांना मराठी असण्याचं ॲडव्हान्टेज मिळणार आहे, तर काँग्रेसही उत्तर मुंबईतून मराठी उमेदवारासाठी घोसाळकरांना साकडं घालते। दुसरीकडे महायुतीत राहुल शेवाळे वगळता एकही मराठी उमेदवार अजूनपर्यंत दिला नसल्याने महायुतीला मुंबईत मराठी मतदारांचा रोष पत्करावा लागू शकतो। मनसेचं राजकारण नेहमीच मराठीच्या मुद्द्याभोवती फिरणारं राहिले, त्यामुळे मनसेची प्रचारात साथ हवी असेल तर महायुतीलाही अमराठी उमेदवारांना दूर ठेवणं सोयीस्कर जाईल। अन्यथा मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार असं चित्र निर्माण झाल्यास ते महायुतीला नक्कीच परवडणारं नसेल। ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।